मला असं वाटतं आणि ह्याची चुणूक जसं आपण म्हणताय त्यांच्याही मित्रपक्षांना कुठेतरी लागलेली आपल्याला जाणवते आणि म्हणूनच आपण नेहमीच म्हणतो की रोज सकाळी संजय राऊत बोलतात, पण ते बोलताना त्यांनी ह्याही मुद्द्यावर बोट ठेवलेलं नक्कीच आहे की आता विरोधी पक्षनेता बदलण्याची गरज आहे किंवा त्या संदर्भातला सुतोवाचा त्यांनी केलेला आहे. कुठेतरी मित्रपक्षांनाही असं वाटतंय की आम्ही जर तुमच्या सोबत आहोत, संलग्न आहोत, असोसिएट आहोत, तर कुठेतरी ह्या अशा इमेजची झळ आम्हाला भासू नये. नाही, हे आहेच ना. कसं आहे की मुळात इंडी नावाचा जो एक समूह तयार झाला आहे विरोधी पक्षांचा, त्याच्यामध्ये खूप आंतरविरोध आहेत. अनेक विषयांवर त्यांचं एकमेकाशी जमत नाही. केवळ मात्र मोदी विरोध याकरता ते एकत्र आले आहेत, पण त्यातनं आंतरविरोधांवर पांघरून घातलं जात नाही. दुसऱ्या बाजूनी काँग्रेसच्या पापाचं जे काही फळ आहे ते यांनाही चाखावं लागतंच ना. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आमची फरफट होते आहे आणि अशी फरफट कोण ओढवून घेईल. त्यामुळे आता बघतोय आपण की तमिळनाडूमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत, परंतु द्रविड मुनेत्र कळघम आणि काँग्रेस यांचं सख्य होईलच अशी शक्यता आत्ता दिसत नाही. किंवा काँग्रेसच्याच नेत्याने असं म्हटलं की LDFचं सरकार अधिक चांगलं आहे केरळच्या बाबतीत जर विचार केला तर. बंगालमध्ये ममता बॅनर्जी कशा पद्धतीने काँग्रेसला वागवतात तेही आपल्याला खूप चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळे काँग्रेसची जी एक मध्यवर्ती भूमिका होती किंवा आता लोकसभेमध्ये त्यांचे 101 खासदार आहेत, त्यामुळे खरं म्हणजे त्यांना जी एक इतिहासाने संधी दिली होती झालेल्या चुका सुधारून पुढे जाण्याची, त्याचा फायदा घेण्याच्या स्थितीत काँग्रेस आहे असं वाटत नाही. त्यामुळे काँग्रेस इंडी अलायन्सलाही बरोबर ठेवू शकेल असं मला वाटत नाही. आणि खरं सांगायचं तर काँग्रेसच्या खासदारांना काँग्रेसबरोबर राहावं किंवा राहुल गांधींचं नेतृत्व स्वीकारावं असं आपण का करावं असा प्रश्न मनातल्या मनात पडत असेल. याचं कारण त्यातनं आपण काय साधतो आहोत. कुठल्याच प्रकारची ज्याला परिपक्वता म्हणतो ती दिसत नाही. कुठल्या प्रकारची काही रणनीती आहे का, तर त्याचाही काही पत्ता लागत नाही. त्यांची विधानं पहा, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली पहा, त्यांचं मधूनच गायब होणं पहा. म्हणजे किती काळ त्या घराणे नावाच्या एका फिक्स्ड डिपॉझिटवर आपल्याला व्याज मिळेल अशा आशेने काँग्रेसने जगत राहायचं असा प्रश्न सच्च्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात आला तर मी त्याला दोष देणार नाही. कारण आता संपलेलं आहे सगळं. काही घराण्याची जादूबिदू राहिलेली नाही. अजूनही आत्मविश्वासाने जर काँग्रेसचे कार्यकर्ते या सगळ्या प्रश्नाकडे बघतील तर ते घराण्याची साथ सोडतील. आणि मला असं वाटतं की जे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे नेते आणि आम्ही वारंवार म्हणतो आहोत की घराणेशाही आणि घराणेशाहीचा अर्थ की एका घराण्याच्या तंत्राने चालणारा राजकीय पक्ष ही जी पद्धत आहे हा या देशाला एक अत्यंत भीषण अशा प्रकारचा आव्हानात्मक मुद्दा आहे. आपल्या देशाचं राजकारण त्याची गुणवत्ता जर सुधारायची असेल तर घराणेशाहीच्या मगरमिठीतून राजकीय पक्षांची सुटका केली पाहिजे.